नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत अक्षय तृतीया. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीयेचा सण साजरा करण्याची प्रथा आहे. अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक आहे आणि या दिवशी शुभ मुहूर्त न पाहताही शुभ कामे करता येतात. असे मानले जाते की या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. घरातील सर्व कामे हे पूर्ण होतात आणि देवी लक्ष्मी घरात येते. आणि म्हणून आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात एका ठिकाणी मूठभर धने ठेवायचे आहेत. ही धने ठेवल्याने घरात पैसा येईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पुढील 7 पिढ्या काहीच कमी पडणार नाही. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर असा हा धन्यांचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाई बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत. हा उपाय जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती केला तर घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य, गरिबी ही दूर होईल. या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि पितरांची सेवा केली जाते. तसेच या दिवशी आपल्या घरात अक्षय धनसंपत्ती ही टिकून राहावी, ती कधीही संपू नये म्हणून अक्षय कलश हा देखील भरला जातो. या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती विकत घेतलेल्या संपत्तीमध्ये दुप्पट पटीने वाढ होते आणि ते कधीही आपल्यावरती मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही. आणि म्हणून या दिवशी सोनं, चांदी, भांडी, वाहने किंवा इतर मौल्यवान वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी केल्या जातात. या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान धन्यांचं जास्त महत्त्व आहे. धने हे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो, परंतु धन्यातच त्याचा अर्थ आहे. धने म्हणजे संपत्ती आणि या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही धने जे आहे तर ती खरेदी केली जातात. कारण धने हे धनाचं प्रतीक आहे आणि आपण या दिवशी या धनासंबंधित काही उपाय जर केले तर देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते. या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना धने अर्पण केली जातात. आणि या पवित्र दिवशी आपण आपल्या घरामध्ये 10 रुपयांची धने ही खरेदी करून आणली तर घरामध्ये धन, संपत्ती, पैसा हा कायम टिकून राहतो. देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आणि म्हणून तुम्हाला उद्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती धने ही खरेदी करायचीच आहे. तुम्ही सोनं चांदी नाही घेतली तरीही चालेल, परंतु धने जी आहे ना ती तुम्हाला आवर्जून खरेदी करायची आहेत. जरी तुमच्या घरामध्ये अगोदरची धने असतील तरीही तुम्हाला 10 रुपयांची धने खरेदी करायची आहेत, कारण ती सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान आहे. आणि जी धने आपण खरेदी करणार आहे त्याच धन्यांचा आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे, जो आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. हा उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते, तिन्ही सांजेची वेळ असते, तर तेव्हा आपल्याला सायंकाळी 6 वाजल्यानंतरनं अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल, तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवतात तिथे तुम्हाला 100 रुपये खर्च करावे लागत असेल, म्हणजेच काय, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, किंवा तुम्ही मेहनत करत आहे परंतु त्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, कष्टाचा योग्य मोबदला मिळत नसेल, किंवा तुम्ही एखादं कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जातून मुक्तता मिळत नसेल, कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे पैसे येत नसेल, तर हा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे.
त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, घरामध्ये सतत आजारपण असेल, एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो, आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असेल, घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा आहे, आपल्या घराला कोणी नजर बाधा केलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. जर तुम्ही उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय जर केला तर तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला अक्षय फळ प्राप्त होते आणि ते सुद्धा दुप्पट पटीने मिळत असते. आणि म्हणून तुम्हाला उद्या हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, हळद टाकायची आहे. यानंतर स्वच्छ स्नान करून झाले की आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. पितरांचे टाक असतील तर त्या टाकांची सुद्धा पूजा करायची आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. जर तुमचे सासू सासरे हयात नसतील तर पितृपूजनसुद्धा तुम्हाला सकाळी करायचं आहे. आणि यानंतर संध्याकाळी हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे. उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी धने जे आहे तर ती विकतच आणायची आहेत. जरी तुमच्या घरामध्ये धने असतील तरीही ती तुम्हाला घ्यायचे नाही. कारण अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करायला खूप महत्त्व आहे. या दिवशी आपण जे काही खरेदी करतो त्याचं मिळणारं फळ हे आपल्याकडे अक्षय राहतं. म्हणून अगदी 5 ते 10 रुपयांचे धने तुम्हाला खरेदी करून आणायचे आहे. दिवसभरामध्ये कधीही खरेदी केले तरीही चालेल. यानंतर ही धने तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि ही वाटी आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायची आहे. जर तुमच्याकडे चांदीची वाटी असेल, सोन्याची वाटी असेल किंवा तांब्याची वाटी असेल ना, पितळाची वाटी असेल तर त्यामध्ये ही धने भरा. त्यापैकी काहीच नाही तर मग तुम्ही स्टीलची वाटी किंवा मातीचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. यानंतर या धन्यांना हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मीला नेहमी स्थिर राहण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. यानंतर त्या धन्यांमधून तुम्हाला 1 मूठभर धने घ्यायचे आहेत आणि आपल्या पतीला आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे. किंवा तुमच्या घरामध्ये जो व्यक्ती धन, संपत्ती कमावून आणत असतो, कष्ट करत असतो तर त्या व्यक्तीला आपल्या देवघरासमोर एका पाटावर किंवा आसनावरती बसवायचं आहे. बसवताना फक्त त्या व्यक्तीचं तोंड दक्षिण दिशेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या कपाळावरती गंध लावायचा आहे. यानंतर ही मूठभर धने जी आहेत तर ती तुम्हाला 3 वेळा आपल्या पतीवरून ववाळून घ्यायची आहेत. ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 3 वेळा ववाळून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर यातली जी धने तुम्ही ववाळून घेतलेली आहे तर त्यातली थोडीशी धने तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली तयार करून आपल्या पतीच्या पर्समध्ये ठेवायची आहे. यानंतर बाकीचे धने जे आहेत तर ते तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये पेरायचे आहेत. जेव्हा ही धने उगवतात तशी तशी आपल्या पतीची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते. पतीला सर्व कामांमध्ये यश मिळू लागते आणि म्हणून हा पहिला उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे. वाटीमध्ये आपण जी धने घेतलेली आहेत तर त्यातील थोडीशी धने जी आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहेत. एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहेत आणि ही धने तुम्हाला पुढील अक्षय तृतीयेपर्यंत म्हणजे पुढील वर्षापर्यंत तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. ज्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा राहते आणि घरात आर्थिक प्रगती जी आहे तर ती होत असते. त्याचबरोबर पुढचा उपाय हा सुद्धा तितकाच प्रभावी आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या अक्षय तृतीयेच्या दिवशी एक नवीन झाडू खरेदी करायचा आहे.
जर तुमचा जुना झाडू चांगला असेल तर तो तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल आणि रात्री झोपण्याच्या अगोदर म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तुमचं घर स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आणि जर तुमचा जुना झाडू हा जर खराब झालेला असेल तर अक्षय तृतीया ही जी तिथी आहे ना, ही तिथी झाडू बदलण्यासाठी एक खूप शुभ तिथी आहे। या दिवशी घरातील झाडू उघड्या आकाशाखाली ठेवू नका, म्हणजे आकाशाचा प्रकाश हा झाडूवरती पडणार नाही याची काळजी घ्या। म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती झाडू हा अजिबात ठेवू नका। असं केल्याने त्याचे अशुभ परिणाम जे आहेत तर ते आपल्याला मिळू शकतात। यामुळे आपल्या जीवनामध्ये त्रास आणि दुःख वाढते। आता या झाडूचा उपाय कसा करायचा आहे तर नवीन झाडू घ्यायचा आहे किंवा जुना झाडू तुमचा चांगला असेल तर तो घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी त्या झाडूखाली तुम्हाला एक चांदीचे नाणे ठेवायचे आहेत आणि थोडीशी जी धने आपण वाटीमध्ये माता लक्ष्मी विष्णूंना अर्पण केली आहे त्यातील थोडीशी धने आणि एक चांदीचं नाणं हे तुम्हाला त्या झाडूखाली ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यावर तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि यानंतर हे नाणं तुम्हाला देवी लक्ष्मीजवळ ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही ते तिथून उचलून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता। यामुळे तुमच्यावर कायम लक्ष्मीची कृपा राहील। जर तुमच्याकडे चांदीचं नाणं नसेल तर तुम्ही साधं 1 रुपयांचा एक नाणं घेतलं तरीही चालेल। ज्योतिषशास्त्रामध्ये हा उपाय सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडापाशी संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला थोडीशी धने ही अर्पण करायची आहेत। कारण बघा, या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामांचा म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंचा 6वा अवतार परशुरामांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा देखील केली जाते। परशुराम जयंती साजरी केली जाते आणि भगवान विष्णूंचा वास हा केळीच्या वृक्षामध्ये आहे। केळीच्या वृक्षाची या दिवशी पूजा केल्याने धनसंपत्ती ही आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते। म्हणून तिथे तुम्हाला थोडीशी धने अर्पण करायची आहेत आणि एक तुपाचा दिवा हा तुम्हाला लावायचा आहे। आणि यानंतर वाटीमध्ये जी काही धने शिल्लक राहणार आहेत तर ती धने तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरायची आहेत। तर अशा पद्धतीने हा धन्यांचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, या दिवशी जर तुमच्याकडे कुणी धने मागायला आले, मीठ मागायला आले तर ते चुकूनही तुम्हाला द्यायचे नाही। अक्षय तृतीयेचा सण हा जरी दानासंबंधित असला म्हणजे या दिवशी दान करायला खूप महत्त्व असतं, परंतु धने आणि मीठ जे आहे तर ते तुम्हाला अजिबात दान करायचं नाही आणि तुमच्याकडे कुणी मागायला आले तरीही ते तुम्हाला द्यायचं नाही। यामुळे आपल्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेते आणि आपल्या घरात गरिबी दरिद्रता येऊ लागते। त्याचबरोबर झाडूसुद्धा या दिवशी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला देऊ नका, नाहीतर लक्ष्मी तुमचं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी निघून जाते, कारण झाडू हे सुद्धा एक लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। तर अशा पद्धतीने हे छोटेसे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या अक्षय तृतीयेला आवर्जून करायचे आहे। खूप प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत। हे उपाय जर तुम्ही श्रद्धेने केले ना, नक्कीच त्याचं शुभफळ तुम्हाला बघायला मिळेल। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।